अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातून या क्षणाची एक सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था कडक करण्यासाठी एक अत्यंत मोठा आणि धडाकेबाज निर्णय घेतला आहे। संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून नेवासा, राहुरी, पाथर्डी, तोफखाना आणि कोतवालीसह अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना आता नवे प्रभारी अधिकारी मिळाले आहेत। या सर्व बदल्यांमध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची बदली ठरली आहे ती म्हणजे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची। आपल्या धडक आणि संयमी कामगिरीने श्रीरामपूरकरांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणाऱ्या नितीन देशमुख यांच्याकडे आता अहमदनगर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या अशा कोतवाली पोलीस ठाण्याची धुरा सोपवण्यात आली आहे। दरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार आता सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। नितीन देशमुख यांनी श्रीरामपूरमधील आपल्या कार्यकाळात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालत अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा छडा लावला होता। त्यांचा हाच दबदबा लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी त्यांच्यावर कोतवालीची मोठी जबाबदारी दिली आहे। नवीन पदभार स्वीकारण्यासाठी जाताना आज श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नितीन देशमुख यांना अत्यंत भावुक आणि शाही निरोप देण्यात आला। संपूर्ण पोलीस ठाण्यात काढलेली आकर्षक रांगोळी, फुलांचा वर्षाव आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या वातावरणात हा निरोप समारंभ पार पडला। नेहमी संयमी राहून गुन्हेगारांवर वचक ठेवणारे देशमुख आता कोतवालीमध्ये काय नवीन रणनीती आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।